सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील रुई या गावामध्ये काही दिवसापूर्वी आदिवासी पारधी समाजातील महिला व पुरुषांवर हल्ला झाला. तर जातीय गाव गुंडांनी हा हल्ला केलेला होता आणि हा हल्ला इतका गंभीर होता की या हल्ल्यामध्ये अत्यंत जखमी झाले होते महिला व पुरुष आणि त्यामध्ये काही महिलांना मारहाण झाली, पुरुषांना देखील मारहाण झाली आणि त्याच पारधी समाजाच्या लोकांवर खोटी गुन्हे दाखल करण्यात आले. पण मात्र हे सर्व पीडित लोक उमेश भाऊ चव्हाण यांच्याकडे सातारला आले असता त्यांनी दलित महासंघ पारधी हक्की अभियानाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दिनांक 5 ऑगस्ट पासून बेमुदत असं धरणे आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे. कारण लोणंद पोलीस स्टेशनचे PI शिवाजी पात्रे साहेब अत्यंत संवेदनशील आहेत. कर्तव्यरक्षा अधिकारी म्हणून त्यांनी त्याची दखल घेऊन उमेश भाऊ चव्हाण आणि आमच्या बरोबर काल 10 ऑगस्ट रोजी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या दालनामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला काल आश्वासन दिलं की तुम्ही आंदोलन स्थगित करा, मी पारधी समूहावर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेतो. त्याचबरोबर अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना यामध्ये 307 व विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करीन असं आश्वासन दिल्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर स्वतः जायपात्रे साहेब इथे येऊन त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं व आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. त्याबद्दल आजचं आंदोलन हे खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पारधी समूहाला न्याय देण्याचं काम सातारा जिल्हा प्रशासनानं करावं, अन्यथा त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून लढा द्यावा लागेल. जय भीम, जय लवकर. हा बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आहे आणि या ठिकाणी खरं तर हे कायद्याचं राज्य आहे हे ठणकावून सांगण्यासाठी दलित महासंघ गेले 30-40 वर्ष झाले रस्त्यावरची लढाई लढतोय. आज या ठिकाणी आमचा सूर्यकांत काळे, त्याचबरोबर आमचे संदीप माने, ऋषी गायकवाड, संगीताताई संशे, अमर गायकवाड, आमचा अजय राठोड, त्याचबरोबर सर्व पारधी समाजातील कार्यकर्ते हे आंदोलन करते आणि खऱ्या अर्थानं आज 5वा दिवस आंदोलनाचा सुरू आहे. त्या मीडियाच्या माध्यमातून जे पोलीस प्रशासन आहे चुकीचं काम करत आहे आणि या पोलीस प्रशासनाला वटणीव आणायचं काम गेले 35-30 वर्षापासून दलित महासंघ करतोय आणि खऱ्या अर्थानं दलित महासंघ ज्या ज्या ठिकाणी लक्ष घालते त्या त्या ठिकाणी आमचा विजय असतो हे आज आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि खरं तर पारधी समाज हा आदिवासी समाज आहे, गाव कुसाबाहेर राहिलेला समाज आहे. आजही त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि राहण्याचं ठिकाण सरकारकडून मिळत नाही. त्यांना आजही आंदोलन करावं लागतंय. आजही त्या आया बहिणी आमच्या अंधारात आहेत. आज शिक्षण घेणारी पोरं अभ्यास कसा करणार हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि सरकार एका बाजूला म्हणते शिक्षण घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, मात्र जिल्ह्यातीलच नाही पण महाराष्ट्रातील काही पारधी समाजाचं कुटुंब आजही अंधारात आहे. आणि उद्या आता नरेंद्र मोदी असेल, आज देवेंद्र फडणवीस असेल, त्यांनी तिरंगा, घर घर तिरंगा आणि हार हार तिरंगा अरे असल्या घोषणा देण्यापेक्षा या समाजापर्यंत आपल्या योजना, समाजापर्यंत न्याय हक्काच्या याच्या योजना आहेत त्या मिळाल्या पाहिजेत आणि या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. अजूनही समाज अंधारात आहे आणि हार हार तिरंगा आणि हार हार झेंडा ही कुठली संकल्पना, आज हा समाज खऱ्या अर्थानं अंधारात आहे आणि कुठं त्यांनी झेंडा लावायचा, घर नाही, दार नाही, त्यांना मशानभूमी नाही हा प्रश्न समोर असताना मात्र घरावर प्रत्येकाने तिरंगा लावा ही संकल्पना चुकीची आहे. तिरंगा आमचं प्रेम आहेच, तिरंगा आमचाच आहे, त्या तिरंग्यासाठी आमचे क्रांतिकारक लढलेले आहेत ते आमचेच आहेत. मात्र ह्यांनी कोणी तिरंगा घरावर लावा आणि हार हार तिरंगा आणि घर घर तिरंगा या घोषणा बंद कराव्या मोदींनी आणि चांगलं काम करावं. आज सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे. खरं तर आज सुशिक्षित बेरोजगारी आहे, आज हाताचा कामाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र ह्या संकल्पना कुठं दिसत नाहीत. आज पक्का तुम्ही कॉलेजची मुलं मुली व्यसनाधीन झालेले आहेत, त्यांना काम नाही, नोकऱ्या नाहीत आणि कुठला आधार घर तिरंगा घर घर तिरंगा. अरे पहिल्यांदा सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या द्या, त्यांच्या हाताला काम द्या, शिक्षण मोफत द्या, आरोग्य मोफत द्या, त्यांना लाईट, पाणी, मूलभूत सुविधा द्या. कुठलंही घर घर तिरंगा काढलंय मला काही कळेना. अरे तिरंगा तो आमच्या हक्काचा आहे, त्या तिरंग्यासाठी आमचे बाप जादे बलिदान दिलेलं आहे. मात्र हे तिरंगा सांगण्याची कुणाची ही वेळ कुणी सांगण्याची काय म्हणतो शिकवण्याची गरज नाही देशभक्तीचं. हे आज आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो. उद्याच्या 16 ऑगस्टला अण्णाभाऊंनी सांगितलंय हे आजादी झुके देश जनता भुके. आजही आमचा पारधी कष्टकरी गोपाळ कातकरी असेल, गोपाळ असेल, वडरे असेल, आमचा मातंग असेल काय आजही ते उपेक्षित आहे. त्या निषेधार्थ 16 ऑगस्टला आम्ही काळे झेंडे दाखवून या सरकारचा निषेध करणार आहे.
या ठिकाणी मी सांगतो. आणि आज या ठिकाणी आमचे लोणंद पोलीस जे पी आहे त्यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली आहे. आणि या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी आमच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत. आणि जर का ह्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत 8 दिवसात तर पुन्हा ह्याच्यापेक्षा पोलिसांच्या विरोधात तीव्र आंदोलन असेल असं मी या ठिकाणी सांगतो. मात्र या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता 8 दिवसात झाली पाहिजे आणि तात्काळ ते आरोपी अटक झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं मागणी केलेली आहे. जय हिंद, जय भारत.